जगाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग अशी ही 4 युगे दिसून येतात. स्वरूप संप्रदायाचे प्रकटीकरण आदिनारायणापासूनच झाले आहे. ही गुरु शिष्यांमध्ये चालत आलेली गुह्यज्ञानाची परंपरा अत्यंत उदात्त आणि तेजस्वी दिसून येते. हया स्वरूप संप्रदायाच्या परंपरेत असंख्य साधू, सत्पुरुष, संत, महंत झाले आहेत. स्वरूप संप्रदाय हा मुळात स्वस्वरूपाशी एकनिष्ठ सलगी करणारा असल्यामुळे अत्यंत प्रभावी दिसतो. विवेक वैराग्याच्या बळावर साधन चतुष्टयाची उपासना करून मोक्षापर्यंत पोहोचविणारा आहे. आदि नारायणापासून चालत आलेली ही स्वरूप संप्रदायाची दिव्य परंपरा आजही जिवंत आणि ज्वलंत चालू आहे. जे अनेक संप्रदाय आहेत किंवा अनुग्रहाच्या ज्या अनेक पद्धती आहेत त्या पद्धतींचा उगम भगवान श्री शंकराच्या ठिकाणी आहे. संप्रदाय ह्याचा अर्थ आहे सम्यक प्रदान. सायोज्य मुक्ती हेच एक उच्च ध्येय ठेवून वाटचाल करणारा हा संप्रदाय आहे. हया संप्रदायातील श्री वसिष्ठ मुनी हे आद्य गुह्यज्ञान प्रवर्तक मानवी गुरु आहेत. स्वरूप संप्रदाय ज्ञानमार्गाचा अभ्यास सांगतो. संपूर्ण विश्वामध्ये एका ब्रह्माशिवाय दुसरे काही नाही असा अनुभव देतो. रामदास स्वामी, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज हे स्वरूप संप्रदायातीलच होते. विद्यावाचस्पती डॉक्टर गुरुवर्य सत्पुरुष मिलिंद स्वामी महाराज यांनी वयाच्या 26व्या वर्षी अनुग्रह सोमवार दि 10 ऑगस्ट 1992 पूर्वाषाढा नक्षत्र, शुक्ल पक्ष, द्वादशी तिथी, श्रावण मास, शक 1914, विक्रम संवत 2049 रोजी खैरेवाडी येथे घेतला. त्यांना साक्षात्कार झालेला दिवस गुरुपुष्पामृत गुरुवार दिनांक 23 जुलै 1998 वेळ 2:20 हा होता. परमपुरुष सत्पुरुष आबा महाराज यांच्या निर्वाण दिवसापासून म्हणजेच वयाच्या 34व्या वर्षी सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी 2000 रोजी माघ वद्य द्वितीया पासून विद्यावाचस्पती डॉक्टर गुरुवर्य सत्पुरुष मिलिंद स्वामी महाराज यांना स्वरूप संप्रदाय मार्गाची धुरा सांभाळाव्यास मिळाली. महाराज उच्च विद्या विभूषित आहेत. त्यांचे उच्च शिक्षण झालेले असून त्यांनी खासगी कंपनीमध्ये उच्च पदावर 30 वर्षे नोकरी करत अध्यात्माची कास जोपासली. अतिरिक्त शिक्षण: योग शिक्षक, योग पंडित, नक्षत्र ज्योतिष अलंकार, संस्कृत प्रवेश, परिचय, शिक्षा, गोविंद प्रशिक्षण व इतर विविध प्रकारचे शिक्षण झालेले आहे. स्वरूप संप्रदायाचे नेतृत्व गेले 24 वर्षांपासून करीत आहे. त्यांचे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक इत्यादी राज्यांसह संपूर्ण भारतभर हजारो शिष्य परिवार आहे. महाराज गोरगरीब कुटुंबासाठी कमी खर्चात भारतातील सर्व ठिकाणी दरवर्षी तीर्थयात्रेचे नियोजन करतात. महाराजांनी दत्त समाधी मंदिर जीर्णोद्धार केला आहे. महिला भजनी मंडळ, महिला बचत गट, ग्रंथालय, धर्मशाळा बांधणे, संस्कृत संभाषण वर्ग इत्यादी कार्यक्रम त्यांनी राबविलेले आहेत. शैक्षणिक, वैद्यकीय, औद्योगिक, साहित्य, कला, संगीत व सामाजिक क्षेत्रात स्पृहणीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट 2011 रोजी पुणे महानगरपालिका तर्फे गौरव पदक, जेम ऑफ इंडिया अवॉर्ड 21 एप्रिल 2019 रोजी दिल्ली येथे देण्यात आला. महात्मा गांधी इंटरनॅशनल पीस अवॉर्ड 2 ऑक्टोबर 2019 रोजी महात्मा गांधी 150व्या जयंती दिनी ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन तर्फे दिल्ली येथे देण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मानवसेवा विकास फाउंडेशन, महाराष्ट्र, साप्ताहिक ग्रामवैभव, दी पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजयंती महोत्सव कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र शिवरत्न पुरस्कार 2020 देऊन पत्रकार भवन, नवी पेठ, गांजवे चौक, पुणे येथे सन्मानित करण्यात आले. एशिया प्राइड अवॉर्ड 2021 ऑर्गनाइज्ड बाय इंटरनॅशनल ह्युमॅनिटी मिशन ऑर्गनायझेशन 28 फेब्रुवारी 2021 भोपाळ, मध्य प्रदेश येथे सन्मानित करण्यात आले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन धाम मथुरा येथून 28 जानेवारी 2024 रोजी विद्यावाचस्पती पुरस्कार मिळाला आहे. तसेच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन तर्फे त्यांची नोंद करण्यात आली. अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी तर्फे शांतता दूत म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराजांना अनेक प्रकारचे देश विदेशातील सन्मान प्राप्त झाले आहेत. विद्वत्तेचा प्रकाश लाभलेले आणि अध्यात्माच्या वाटेवर समाजाला मार्गदर्शन करणारे विद्यावाचस्पती डॉक्टर मिलिंद स्वामी महाराज भोसुरे, स्वरूप संप्रदाय, भारताचे पूज्य गुरुवर्य. गणेशनगर, वडगावशेरी, पुणे येथून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज अखिल महाराष्ट्रात आध्यात्मिक जागृतीचा दीप प्रज्वलित करणारा ठरतोय. स्वतःच्या साधनेत रमलेले असूनही समाजात ज्ञान, शांती, मूल्य आणि भक्ती यांचा प्रसार हा त्यांचा जीवनध्येय. त्यांच्या या उल्लेखनीय आध्यात्मिक कार्याची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आध्यात्मिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार 2025 हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला आहे. ही केवळ व्यक्तीची नव्हे तर अध्यात्माच्या तेजाची आणि समाजोद्धाराच्या कार्याची गौरव कथा आहे. डॉक्टर मिलिंद स्वामी महाराज यांना साष्टांग दंडवत आणि त्यांच्या कार्यास मानाचा मुजरा.